हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, बऱ्याच मुलांचे मला कमेंट्स आले होते की मॅम आता काल फार्मसीचा रिझल्ट लागलेला आहे, तर कॅप राऊंड कधी सुरू होतील. तर त्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि फार्मसीच्या ॲडमिशनसाठी काय काय डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतील त्याबाबत हा सेशन असणार आहे. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला MHT-CET 2025 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन स्टुडंट्स. तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी CET सेलने आता दोन वेगळे पोर्टल तयार केलेले आहेत. तर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या बाबतीचे सगळे अपडेट्स इंजिनिअरिंगच्या पोर्टलला मिळतील आणि फार्मसी बद्दलचे सगळे अपडेट फार्मसीच्या पोर्टलला मिळतील. राईट फ्रॉम द ऑल द नोटिफिकेशन्स रिगार्डिंग कॅप राऊंड, काय डेट्स असणार आहे, काय असणार आहे अलॉटमेंट, पुढचं काय शेड्यूल असणार आहे, ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला फार्मसीच्या पोर्टलवर मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपला स्कोर कार्ड रिलीज झालेला आहे. येस, कालच आपला फार्मसीचा रिझल्ट लागलेला आहे. तर आपला स्कोर कार्ड रिलीज झालेला आहे PCBचा. तर एकदा स्कोर कार्ड रिलीज झालं मुलांनो, तर त्यानंतर येत्या 10 ते 15 दिवसात आपली कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस स्टार्ट होते. येस विद्यार्थी मित्रांनो, आपली कॅप ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग स्टार्ट होणार आहे. तर या कॅप ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला राईट फ्रॉम तुमच्या बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंतची सगळी इन्फॉर्मेशन या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फिलअप करायची. जशा पद्धतीने तुम्ही तुमचा CETचा ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता एक्झाम देण्यासाठी, त्या पद्धतीने तुम्हाला कॅपचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग स्टार्ट करायचं, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन स्टार्ट करायचंय. तर हे कधीपर्यंत चालू होईल विद्यार्थी मित्रांनो? जुलैच्या, येस, कमिंग जुलैच्या फर्स्ट वीक और राउंड अबाउट सेकंड वीक पर्यंत तुमचं काय होईल? फर्स्ट वीक ऑफ जुलै राईट, तुमचं कॅप रजिस्ट्रेशन चालू होईल. एकदा तुमचं कॅप रजिस्ट्रेशन चालू झालं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला 10 ते 15 दिवस दिले जातात. कशासाठी? तर कॅपसाठी रजिस्टर करण्यासाठी. येस, 10 to 15 डेजचा तुमच्याकडे टाइम असतो. त्यानंतर एकदा तुम्ही कॅप ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलं, डॉक्युमेंट्स अपलोड केला, त्यानंतर तुमचं काय होतं? तर स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन होतं. तर स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन या मेथडमध्ये तुमचे डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय केले जातात. या स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनचे दोन मोड आहेत, एक तर ऑनलाईन मोड किंवा ऑफलाईन मोड. जर तुम्ही ऑनलाईन सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केले तर तुमचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं, आणि ऑफलाईन जर केलं तर तुम्हाला एक सेंटर दिलं जातं. एखादं कॉलेजच असतं, ते त्या कॉलेजला आपण काय म्हणतो? स्क्रुटिनी सेंटर. तिथे जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर आता तुमच्याकडे एखाद्या डॉक्युमेंटची रिसीट असेल तर ते तुम्हाला चालणार आहे, पण कॅप राऊंडच्या एंड पर्यंत, आता कॅप राऊंड 3 आहे, कॅप राऊंड 4 ची आपल्याला नोटीस आलेली आहे नाही अजून, त्यासाठी आतापर्यंत आपल्या कन्सिडरमध्ये कॅप राऊंड 3च आहे. तर यावेळेस तुम्ही तुमची सगळे डॉक्युमेंट्स कॅप राऊंड 3 पर्यंत ओरिजिनल डॉक्युमेंट्स काढणं गरजेचं आहे. एकदा स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन झालं विद्यार्थी मित्रांनो, तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होते. या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला तुमचा रँक कळतो. ऑल ओव्हर महाराष्ट्र तुमचा काय रँक आहे. त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होते. तर या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ग्रीव्हियन्स पिरियड दिला जातो. या ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये तुम्हाला काय करायचे? तुमचे डॉक्युमेंट्स काही चुकले असेल, तुमच्या नावात काही चूक झाली असेल, तर हे सगळे रेक्टिफाय करून अपलोड करायचं आहे. इथे आपल्याला ग्रीव्हियन्स पिरियड दिला जातो विद्यार्थी मित्रांनो, आणि मग तुमची काय होते? फायनल मेरिट लिस्ट लागते. एकदा तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं लगेच सेकंड डेला ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप 1 हे फिलिंग स्टार्ट होतं. राईट, तर या मेथडमध्ये विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन फॉर्म मध्ये काय करायचं आहे? तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट टाकायची आहे, आणि कॉलेज लिस्ट तुमची प्रेफरन्स वाईज टाकणं फार गरजेचं आहे, तरच तुम्हाला एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं. येस, तर यासाठी ग्लोबल ऑनलाईनने यावर्षीपासून काउन्सिलिंग प्रोसेस चालू केलेली आहे, जिथं आपण विद्यार्थ्यांना त्यांचं कॅप ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तर
त्यांचा चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत सगळी हेल्प आणि सगळा गायडन्स प्रोव्हाइड करतो. येस, तर एकदा तुमचा कॅप ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही फिलअप केला त्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, तर सीट अलॉटमेंट होणार आहे. सीट अलॉटमेंट म्हणजे तुम्हाला तुमचा नंबर एखाद्या कॉलेजमध्ये लागणार आहे. एकदा तुमचा त्या कॉलेजमध्ये नंबर लागला विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता किंवा नॉट फ्रीज करू शकता. सेल्फ फ्रीज जर तुम्हाला त्या कॉलेज लिस्ट पैकी जर पहिल्या नंबरचं कॉलेज लागलं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं भाग आहे. तुम्ही तिथे सेकंड कॅप राऊंड साठी अप्लाय नाही करू शकत, ते ऑटो फ्रीज होऊन जातं. बट तुम्हाला त्या पहिलं सोडून खालचे जे कॉलेजेस आहेत ते लागले, तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही सेल्फ फ्रीज करा किंवा नॉट फ्रीज करा. जर तुम्ही नॉट फ्रीज केलं तर तुम्ही सेकंड राऊंड साठी अप्लाय करू शकता. त्यावेळेस तुम्हाला वॅकंट सीट लिस्ट कळते कॅप राऊंड 2 साठी. तुम्ही कॅप फॉर्म भरू शकता, ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप 2. अगेन तुम्ही प्रेफरन्स चेंज करून तुमची कॉलेज लिस्ट बनवू शकता. त्यानंतर तुमचं सीट अलॉटमेंट होणार आहे. एकदा तुमचं सीट अलॉटमेंट झालं तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये प्रत्यक्षात व्हिजिट करून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. इथे देखील सेम ऑप्शन आहेत, सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज. सेल्फ फ्रीज केलं तर तुमचं तिथे ऍडमिशन कम्प्लीट होऊन जातं. नॉट फ्रीज केलं तर तुम्ही कॅप राऊंड 3 साठी ऍप्लिकेबल आहात, राईट. त्यानंतर कॅप राऊंड 3 नंतर तुम्हाला जे काही कॉलेज लागेल तिथे तुम्हाला सीट अलॉटमेंट कॅप 3 या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं ऍडमिशन हे घ्यावंच लागणार आहे. या स्टेपला तुमचं ऍडमिशन कम्प्लीट होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कॅप राऊंड 4 बद्दल बोलत असाल, पण तसं अजून आपल्या सीईटी सेल कडनं आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाहीये. म्हणून आपण आता या प्रोसेसमध्ये कॅप राऊंड 3 पर्यंत बोलत आहोत. येस, आता नेक्स्ट प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा की मॅडम काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत आपल्याला. तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सीईटीचं जे ऍडमिट कार्ड आहे ते लागणार आहे. त्यानंतर तुमचं 10th स्टँडर्डचं एसएससी ची मार्कशीट अँड पासिंग सर्टिफिकेट लागणार आहे, राईट. तुम्ही तुमचं डोमासिल सर्टिफिकेट लागणार आहे, वेदर यू बिलॉंग टू महाराष्ट्र ऑर नॉट. तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुम्ही कुठे ट्रान्सफर केलं असेल आउट ऑफ महाराष्ट्र किंवा काय तर तुमचं टीसी लागणार आहे त्या गोष्टीचा. तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. जे लोक कास्टमध्ये आहेत, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, राईट, एससीबीसी, जे लोक कास्टमध्ये आहेत त्यांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. जर कुठल्या विद्यार्थ्यांनी गॅप घेतला असेल तर त्यांना गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. तुमचं इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे, म्हणजे तुमच्या पालकांचं जे इन्कम आहे त्याचं इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. देन सगळ्यात महत्त्वाचं तुमचं MSCTचं स्कोर कार्ड लागणार आहे. तुमचा रिझल्ट लागलाय, स्कोर कार्ड आलेला आहे. क्लास 12ची HSC मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट लागणार आहे. तुमचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, जर तुम्ही मायग्रेट केलं असेल कुठल्या बोर्डला तर ते लागणार आहे. जर तुम्ही डिफेन्स कॅटेगरीला बिलॉंग करता तर तुम्हाला डिफेन्स कॅटेगरीचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप्ड असाल तर त्याचंही देखील सर्टिफिकेट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि लास्टली तुमचं पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागणार आहे, ते पण तुमचा रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, येतंय तुमच्या लक्षात. तर या आपल्या सेशनमध्ये आपण काय बघितलं, जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत आणि आता कॅप राऊंडची काय प्रोसेस असणार आहे आणि कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे हे आपण या सेशनमध्ये बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने MHT CET साठी काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट केलेली आहे, जिथे आपण विद्यार्थ्यांना 1-to-1 काउन्सिलर ॲक्सेस प्रोव्हाइड करतो विथ स्टेप बाय स्टेप गायडन्स अँड एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी, राईट. तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लिस्ट बनवण्यात कन्फ्युजन आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांना त्यांचा प्रेफरन्स कसा द्यायचा हे कळत नाहीये, त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का फार्मसीला त्यांना हे कळत नाहीये, तर त्या मुलांसाठी आपण काउन्सिलिंग स्टार्ट केलेली आहे. तर या काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर हा काउन्सिलिंग सेशन ₹2000 मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, राईट फ्रॉम तुमचे कॅप ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यापासून तर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. विथ एव्हरी स्टेपला तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनचा गायडन्स असणार आहे. आणि जर तुम्हाला कमी मार्क आहेत तरी ग्लोबल ऑनलाईनचा हा प्रयत्न असणार आहे की तुम्हाला चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर
लाईक माय व्हिडिओ आणि तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये ज्यांना कोणाला फार्मसीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला MHT CET 2025 याबद्दलचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. थँक्यू.